नमस्कार मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांना आता वेळ लागली आहे ते म्हणजे तलाठी भरतीचे आणि सर्वच विद्यार्थ्यांना आता तलाठी भरतीचा नवीन अभ्यासक्रम जो आहे तो सर्वांना समजून घ्यायचा आहे। पण एक्झॅक्टली तलाठीचा जो पेपर होणार आहे तो नेमका कसा होणार आहे, तलाठ्याचा पेपर कसा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन फेजेसमध्ये हा पेपर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। बरं, मग पूर्व परीक्षेसाठी सिलेबस काय आहे, मुख्य परीक्षेसाठी काय सिलेबस आहे हे आपण क्लिअरिफाय करून घेऊयात। बघा, पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो नेमका कशा पद्धतीने तो आपण या ठिकाणी बघूयात। पूर्व परीक्षेला सिलेबस कसा असणार आहे या हे अगोदर आपण पहिल्यांदा विषय बघूयात, मग प्रश्न बघूयात, गुण बघूयात, आपल्याला नकारात्मक गुण द्यायला आहेत का, या सगळ्या बाबतीत आपण एकंदरीत पाहूयात। म्हणजे काय परीक्षेचा अभ्यासक्रमाचा असलेला पेपरचा पॅटर्न नेमका कसा आहे त्या बाबतीत आपण बघूयात। बघा, तलाठीचा अभ्यासक्रम पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा त्यातला पूर्व परीक्षेचा पेपर पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। आज आपण संपूर्ण अभ्यासक्रम, प्रत्येक विषयाचे प्रश्न, गुण, निगेटिव्ह मार्किंग आणि तयारीची योग्य रणनीती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम दिसत आहे। या परीक्षेमध्ये एकूण प्रश्न आहेत 100, एकूण गुण आहेत 100, वेळ आहे 60 मिनिटे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 0.25 गुण एवढी ही निगेटिव्ह मार्किंग आहे। म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होणार आहेत। त्यामुळे अंदाजाने उत्तर देणे या परीक्षेमध्ये आपल्याला टाळायचं आहे। बघा, सर्वप्रथम विषय आहे इतिहास। इतिहासामध्ये प्रश्न आहेत 10 आणि 10 प्रश्नांना गुण आहेत, तर 10 प्रत्येकी एका प्रश्नाला 1 मार्क आहे। यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय स्वातंत्र्य चळवळ, समाज सुधारक, संविधान निर्मिती इत्यादी महत्त्वाचे विषय विचारले जातात। बघा, दुसरा विषय आहे भूगोल। भूगोलमध्ये प्रश्न आहेत 10, गुण आहेत 10। महाराष्ट्राचा भूगोल, नद्या, धरणे, पिके, हवामान, जिल्हे, पर्वतरांगा आणि भारताचा भूगोल यावर जास्त भर द्यायचा आहे आपल्याला भूगोल या विषयासाठी। तिसरा विषय आहे अर्थशास्त्र। तर बघा, अर्थशास्त्रामध्ये 15 प्रश्न विचारले जाणार आहेत। प्रश्न आहेत 15 आणि गुण आहेत 15। तर राष्ट्रीय उत्पन्न, बँकिंग, अर्थसंकल्प, कर, महागाई, बेरोजगारी आणि भारतीय अर्थव्यवस्था हे अर्थशास्त्र यावर प्रश्न येणार आहेत। बघा, चौथा विषय आहे चालू घडामोडी। तर प्रश्न आहेत 15 आणि गुण आहेत 15। चालू घडामोडींवर काय विचारू शकतात, तर महाराष्ट्र, भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील गेल्या 6 ते 12 महिन्यांतील महत्त्वाच्या घटना, योजना, पुरस्कार, क्रीडा आणि विज्ञानावर अतिशय जास्त लक्ष ठेवायचे आहे। बघा, विषय 5वा कोणता आहे, तर राज्यशास्त्र। राज्यशास्त्रामध्ये प्रश्न आहेत 15 आणि गुण आहेत 15। तर भारतीय राज्यघटना, मूलभूत अधिकार, कर्तव्ये, संसद, न्यायपालिका, पंचायत राज आणि स्थानिक स्वराज्य संस्था यावर प्रश्न विचारले जातात। 6वा विषय आहे सामान्य विज्ञान। प्रश्न आहेत 15, गुण आहेत 15। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरण आणि दैनंदिन विज्ञान यावर आपल्याला जास्त भर द्यायची आहे। 7वा विषय बघा, गणित व बुद्धिमत्ता। तर प्रश्न आहेत 20, गुण आहेत 20। हा सर्वात जास्त गुणांचा भाग आहे, त्यामुळे गणित व बुद्धिमत्ता या विषयावर जास्त भर ठेवायची आहे। यामध्ये बघा, टक्केवारी, नफा तोटा, सरासरी, वेळ आणि काम, वय, संख्या, कोडिंग, डिकोडिंग, सिरीज, दिशा, रक्तसंबंध, बुद्धिमत्ता चाचणी याचा चांगला सराव ह्या ठेवायचा आहे आपल्याला। बघा, लक्षात ठेवा तुम्ही, प्रत्येक प्रश्नाला हा 1 गुण आहे। प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा होतील। वेळ फक्त 60 मिनिटे आहे। आधी सोपे प्रश्न सोडवायचे आहे, लक्षात ठेवा, आधी सोपे प्रश्न सोडवायचे आहे। दररोज MCQचा सराव हा करायचा आहे। या मागील वर्षाची प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवत राहायचे आहेत। मित्रांनो, ही होती तलाठी भरती अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच तलाठी भरतीच्या MCQ टेस्ट, नोट्स, चालू घडामोडी आणि फ्री क्लासेस मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।